बघा मित्रांनो, आता आपण आग्र्याला आहोत, अगदी ताजमहालच्या बाजूलाच. आणि हा ताजमहाल बांधला होता मुघल बादशाह शहनशाहने आपली पत्नी मुमताज महल हिच्या प्रेमाखातर. ठीक आहे, त्या मुमताजची कबर ह्या ताजमहालच्या आतमध्ये आहे. आणि या ताजमहाल परिसरात दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे ही जामा मस्जिद. जामा मस्जिदीच्या उजव्या बाजूला आपल्याला यमुना नदी दिसते. आणि या यमुनेच्याच काठावरती मुघल साम्राज्याची अजून एक महत्त्वाची दुसरी वास्तू आपल्याला दिसते. ते म्हणजे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आपल्याला दूरवर इकडे बघा काही गोल घुमट दिसतील आणि बाजूला लाल रंगाची तटबंदी. तर तो आहे आग्र्याचा किल्ला होता. जेव्हा औरंगजेब बादशाह झाला तेव्हा त्याने आपल्या पित्याविरुद्ध म्हणजे शहाजहानविरुद्ध बंड करून सत्ता काबीज केली. आणि शेवटची 8 वर्ष जी आहेत तो शहाजहान, ते गोल घुमट आपला दिसतात पांढऱ्या रंगाचे दिसत आहेत, तिथेच मुसल्लम बुरुज करून आहे, तिथे तो कैद होता आग्र्याच्या फोर्टमध्ये. आणि तिथून हा ताजमहाल अगदी यमुना पार स्पष्टपणे नजरेला येतो. तर शेवटची जी 8 वर्ष आहेत ती शहाजहानने तिथून हा ताजमहाल बघून काढली होती. आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना देखील मुख्य रस्त्याने त्यांचं पार्थिव ताजमहालकडे न आणता या यमुना नदीतून त्यांचं पार्थिव या ताजमहालकडे आणण्यात आलं. आणि इथेच त्यांना मुमताज महलच्या बाजूला दफन करण्यात आलं. तर त्यांची देखील कबर आता या ताजमहालमध्येच आहे.